हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अढळ स्थान असलेले ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज दुःखद निधन झाले। त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे। मनोज कुमार हे केवळ अभिनेते नव्हते, तर ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सुद्धा होते। त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांची परंपरा निर्माण केली आणि ती अधिक बळकट केली। त्यांना भारत कुमार ही उपाधी मिळण्यामागे त्यांच्या चित्रपटांमधून भारत मातेसाठी असलेली निष्ठा आणि प्रेमच कारणीभूत होते। त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये शहीद, उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती यांचा समावेश होता। उपकार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आलं होतं। चित्रपटात त्यांच्या भूमिकेतून देशभक्ती आणि सामाजिक मूल्यांची प्रखर छटा दिसून येत असे। मनोज कुमार यांचे योगदान केवळ सिनेसृष्टीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी संपूर्ण देशातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली होती। त्यांच्या जाण्याने एक सुवर्ण युग संपले असेच म्हणावे लागेल। त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। त्यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांमध्ये शोकाची लाट उसळली आहे। मनोज कुमार यांच्या आत्म्यास शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगी संबल मिळो हीच प्रार्थना। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।